नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी मध्ये बालभारती भाग 1 मध्ये गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि गणित मध्ये आपलं पहिलं प्रकरण आहे रोमन संख्याचिन्हे। तर रोमन संख्याचिन्हांचा आता आपण अभ्यास करणार आहोत। प्रस्तावना। प्रस्तुत पाठामध्ये आपण रोमन संख्याचिन्हांचा अभ्यास करणार आहोत आणि ह्या पाठामध्ये आपण 1 ते 20 पर्यंत रोमन संख्याचिन्हांचा अभ्यास करणार आहोत। स्पष्टीकरणामध्ये आता बघा मुलांनो, ही जी घड्याळ आहे ह्या घड्याळाच्या तपकडीवर हे जे चिन्ह दिसत आहे ही काही वेगळीच चिन्हे आहेत। तर ही जी चिन्हे आहेत त्यांना रोमन संख्या चिन्ह म्हणतात। जनरली आपण घड्याळांवर आकडे बघतो, परंतु इथे ही जी वेगळी चिन्हे आहेत या चिन्हांना रोमन संख्या चिन्हे म्हणतो आणि ह्याच रोमन संख्या चिन्हांचा अभ्यास आपण ह्या प्रकरणामध्ये करणार आहोत। पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी रोमन अंकलेखनाचा वापर करत होतो आपण आणि त्याच्यामध्ये जसं आपण 1 आहे, 1 ला आपण I द्वारे दर्शवतो, 5 साठी आपण V वापरतो आणि 10 साठी आपण X वापरतो। तर मुलांनो, आपल्याला हे तीनही नंबर्स लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण आपल्याला ह्या प्रकरणामध्ये 1 ते 20 जे अंक शिकायचे आहेत तर ते 1 ते 20 नंबर फॉर्म होण्यासाठी ह्या 3 अंकाद्वारे हेच निर्माण होणार आहेत। तर ह्या 3 अंकांचा यूज होईल, म्हणून आपल्याला पुन्हा मी एकदा सांगते की 1 साठी आपण I वापरायचं, 5 साठी V वापरायचं आणि 10 साठी X वापरायचं। आणि ही जी नंबर पद्धती आहे, आपण ज्या नंबर्स यूज करणार आहोत, ह्या ज्या रोमन संख्या आपण वापरणार आहोत यालाच रोमन संख्या लेखन पद्धती म्हणतो। आणि या पद्धतीमध्ये शून्यासाठी कोणतेही चिन्ह आपण वापरत नाही आणि याच्यामध्ये या रोमन अंकलिपी ह्या पद्धतीमध्ये अंकांची जी किंमत आहे ती स्थानांप्रमाणे बदलत नाही, ती कॉन्स्टंट राहते, एकच राहते। आपण आता रोमन संख्या लेखन जी पद्धती शिकणार आहोत त्याच्यासाठी काही नियम आहेत। तर नियम क्रमांक 1 असा आहे की I आणि X यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळतात। म्हणजे I आणि X यापैकी कोणतेही चिन्ह समजा दोनदा किंवा तीनदा आपण एका पुढे एक लिहिल्यास त्यांची जी बेरीज आहे ती संख्या करून मिळते। उदाहरणार्थ बघूया आपण, तुम्हाला चांगलं स्पष्ट होईल उदाहरणाद्वारे। I म्हणजे I ची किंमत आहे 1, I ची किंमत आहे 1, 1 अधिक 1 बरोबर 2, X बरोबर X ची किंमत आहे 10 आणि X ची किंमत आहे 10, 10 अधिक 10 बरोबर 20। X म्हणजे तीनदा आपण I इथे लिहिलेला आहे, I ला आपण I ची किंमत आहे 1, तीनदा I असल्यामुळे आपण मुलांनो इथे 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3। आता नियम क्रमांक 2 मध्ये I आणि X ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात। आपण I आणि X ही तीनदा लिहू शकतो, 3 पेक्षा, म्हणजे समजा आपण म्हटलं 4दा किंवा 5दा ती लिहू शकत नाही। V हे चिन्ह एका पुढे एक लिहत नाही, V हे कधीही एकदाच येतं, V पुन्हा त्याच्या समोर आपण डबल लिहू शकत नाही। नियम क्रमांक 3, I किंवा V यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते। I किंवा V यापैकी। तर आपण याच्यासाठी उदाहरण बघूया, उदाहरणाद्वारे अजून तुम्हाला मुलांनो चांगलं स्पष्ट समजेल। V म्हणजे मुलांनो 5 आणि I म्हणजे 1, तर 5 अधिक 1 बरोबर 6। तसंच VI आपल्याला V ची किंमत माहित आहे, V ला आपण 5, V च्या जागी आपण 5 लिहायचं आणि I म्हणजे 1 अधिक 1 बरोबर 2, म्हणजे 5 अधिक 2 बरोबर 7। त्याचप्रमाणे VI V ची किंमत आहे 5 आणि I म्हणजे तीनदा I असल्यामुळे 1 अधिक 1 अधिक 1 3 झाले, म्हणजे 5 अधिक 3 बरोबर 8। नेक्स्ट उदाहरण दिलेलं आहे अजून X आणि I। X ची किंमत आहे 10 आणि I ची किंमत आहे 1, तर मुलांनो 10 अधिक 1 बरोबर 11। तसंच आपल्याला XII ही रोमन संख्याला अंकात लिहायचं आहे, तर आपण X च्या जागी
10 लिहूया. आय च्या जागी 2, 10 अधिक 2 बरोबर 12. एक्स आय ला लिहायचं आहे, तर आपण एक्स च्या जागी 10 लिहूया आणि आय च्या जागी 3 लिहूया. तर 10 अधिक 3 बरोबर 13, म्हणजे एक्स आय बरोबर 13. तसंच आता एक्स व्ही म्हणजे एक्स च्या जागी 10 आणि व्ही ला आपण 5 लिहू. 10 अधिक 5 बरोबर 15. शेवटचं एक एक्झाम्पल आहे एक्स व्ही आय. एक्स च्या जागी आपण 10 लिहूया, व्ही च्या जागी आपण 5 लिहूया आणि आय च्या जागी आपण 1 लिहूया. 10 अधिक 5 अधिक 1 बरोबर 16. नियम क्रमांक 4. आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स चिन्हांच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळेस आपण लिहू शकत नाही. म्हणजे आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे असेल तर आपण त्याला वजा करूया, आणि पण आय हे चिन्ह आपण व्ही आणि एक्सच्या समोर एकापेक्षा जास्त वेळेस लिहू शकत नाही. आपण हे अजून उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. उदाहरणार्थ आय व्ही. आय ची किंमत आहे व्ही ची किंमत आहे 5 आणि आय ची किंमत आहे 1, म्हणून 5 वजा 1 बरोबर 4. तसंच आय आणि एक्स याच्यामध्ये आय ची किंमत आहे 1 आणि एक्स ची किंमत आहे 10. तर हे डाव्या बाजूला असल्यामुळे 10 वजा 1 केल्यास उत्तर मिळते 9. 8 ही संख्या आय एक्स अशी लिहिली जात नाही. 14 आणि 19 ह्या संख्या जरा वेगळा विचार करून लिहाव्या लागतात. 14 बरोबर 10. 14 ला आपण कसं 10 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 असं लिहू शकत नाही. कारण की बघा मुलांनो, 10 साठी आपण एक्स घेऊ आणि इथे लिहिण्याचं, परंतु 1 साठी आय हे चिन्ह आपण जास्तीत जास्त 3 वेळेस वापरू शकतो. समजा हे इथे 14 साठी लिहावं लागलं तर हे आपल्याला 4दा लिहावं लागेल आणि हे नियमात बसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला 14 ही संख्या 10 अधिक 4 ह्या प्रमाणे लिहावी लागेल. तर 4 साठी आपण आय व्ही हे चिन्ह वापरूया आणि 14 ही संख्या 10 साठी एक्स आणि 4 साठी आपण आय व्ही वापरलेला आहे, म्हणून 14 ही संख्या एक्स आय व्ही अशी लिहितात. आणि तसंच 19 ही संख्या 10 अधिक 9 अशी विचारात घेऊन एक्स आय एक्स अशी लिहितो. कारण 10 अधिक 9, 9 ला आपण आय एक्स लिहितो आणि 10 ला एक्स लिहितो, म्हणून 14 ही संख्या एक्स आय एक्स अशी लिहिली जाईल. तर मुलांनो, आता आपल्याला 20 पर्यंत संख्या लिहायच्या आहेत. आपल्याला मेन ह्या प्रकरणामध्ये रोमन संख्यालिपी रोमन संख्या चिन्ह ह्या प्रकरणामध्ये 1 ते 20 आपण जे अंक शिकणार आहोत. तर 20 पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5 आणि 1 अशा ह्या गटांमध्ये विभागून वरील नियमानुसार रोमन संख्या चिन्ह वापरून लिहितात. जसं 1 बरोबर आय. 2 ला आपण कसं लिहितो 1 अधिक 1 बरोबर 2दा आय लिहावं लागेल. 3 लिहिताना आपल्याला 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3दा आय लिहावं लागेल. त्याचप्रमाणे 4 लिहिताना आपल्याला 5 वजा 1 बरोबर आय व्ही लिहावं लागेल आणि 5 लिहिताना व्ही लिहायचं. तसंच 6 लिहिताना आपल्याला 5 अधिक 1 म्हणजे ऍड करावं लागेल. 5 ला आपण व्ही लिहितो आणि 1 ला आपण आय लिहितो. 7 लिहिताना 5 अधिक 2 लिहावं लागेल आणि आपण 5 ला आपण मुलांनो व्ही लिहितो आणि 2 साठी आपण 2दा आय लिहूया. त्याचप्रमाणे 8 लिहिताना 5 अधिक 3 बरोबर 8 लिहावं लागेल. 5 ला आपण व्ही नी लिहिलं आणि आय साठी बघा 3दा 1 अधिक 1 अधिक 1 म्हणून 3दा आय लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे 9 लिहिताना आपण 10 वजा 1 करूया म्हणजे 9 होईल आणि 10 साठी आपण एक्स लिहिलेला आहे आणि नियमानुसार माहित आहे आपल्याला वजा केलेला आहे. एक्सच्या आधी येईल ते एक्सच्या बिफोर आय लिहूया, म्हणून 9 आपण लिहिताना आय आणि एक्स येईल. तसंच 10 लिहिताना आपण फक्त एक्स लिहूया. 11 लिहिताना 10 अधिक 1 बरोबर 11 म्हणजे एक्स आय. 12 लिहिताना 10 अधिक 2 बरोबर 12.
तसंच आपल्याला माहित आहे 10 ला आपण x लिहितो आणि 12 ला 2 ला आपण दोनदा i लिहितो, म्हणून 12 बरोबर x i i. 13 लिहिताना 10 अधिक 3 13 आणि मुलांना माहित आहे 10 ला आपण x लिहितो आणि 3 ला i i i, त्याच्यामुळे 13 ला आपण डायरेक्टली लिहूया x i i i. चौदा लिहिताना 10 अधिक 4 बरोबर 14. मुलांना तुम्हाला माहितच आहे 10 ला आपण x लिहितो आणि 4 साठी iv करतो, iv, म्हणून 14 ही संख्या आपण रोमन संख्या चिन्हांमध्ये x iv लिहूया. तसंच 15 लिहिताना 10 अधिक 5 बरोबर 15, म्हणजे 10च्या ठिकाणी आपण x लिहूया आणि 5च्या ठिकाणी v लिहूया. आता समोर बघूया नंबर 16. 16 नंबर कसं लिहितो आपण? 16 ला लिहिताना आपण 10 अधिक 5 अधिक 1 म्हणजेच 10च्या जागी आपण x लिहूया, 5च्या जागी आपण v लिहूया आणि 1च्या जागी आपण i लिहूया. त्याच्यानंतर आहे नंबर 17. 17 बरोबर आपण लिहूया 10 अधिक 5 अधिक 2 बरोबर 17. 10च्या ठिकाणी आपण लिहूया x, 5च्या ठिकाणी लिहूया v आणि 2च्या ठिकाणी लिहूया दोनदा i, म्हणून संख्या जी रोमन संख्या चिन्ह बनणार आहे x v i i. आता नंबर 18 लिहिताना आपण लिहूया 10 अधिक 5 अधिक 3. तुम्हाला माहितच आहे मुलांनो 10 ला आपण x लिहितो, x लिहायचं, 5 म्हणजे v आणि 3च्या ठिकाणी तीनदा i लिहूया. नंबर 19 लिहिताना आपण 10 अधिक 9 लिहूया आणि 10 ला आपण रिप्रेझेंट करताना x लिहितो आणि 9च्या जागी ix लिहूया. शेवटचं नंबर 20 लिहिताना अतिशय सोपी आहे. 10 अधिक 10 20 होतो आणि 10 आपण लिहिताना x लिहितो, म्हणून x आपल्याला दोनदा लिहायचा आहे मुलांनो. तर प्रस्तुत पाठामध्ये आपण 1 ते 20 पर्यंत संख्यांना रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिण्याचा आपण पूर्ण अभ्यास इथे केलेला आहे. प्रकरण 1 रोमन संख्या चिन्हांमध्ये आपण आपला अभ्यास करून झालेला आहे. आपण याच्यामध्ये 1 ते 20 रोमन संख्या चिन्हांचा अभ्यास केला आहे आणि आता आपल्याला सराव करायचा आहे. सरावमध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांचे 2 ऑप्शन्स म्हणजे पर्याय दिलेले आहेत आणि 2 पैकी आपल्याला जे योग्य पर्याय आहे ते निवडायचं आहे. तर आपण वळूया पहिल्या प्रश्नाकडे. XX ही रोमन संख्या कोणती संख्या दर्शवते? म्हणजे XX च्या जागी आपण कोणता अंक लिहू शकतो? तर मुलांनो x म्हणजे 10, x म्हणजे 10, 10 अधिक 10, अगदी योग्य उत्तर सांगितलेलं आहे. पर्याय नंबर 1 योग्य उत्तर आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. VII ही रोमन संख्या कोणती संख्या दर्शवते? म्हणजे VII च्या जागी आपण कोणते अंक लिहू शकतो? तर मुलांनो V म्हणजे 5 आणि I म्हणजे 3. सो 5 अधिक 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2 अगदी योग्य आहे. म्हणजे 5 अधिक 3 बरोबर 8. व्हेरी गुड. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. XXVII ही रोमन संख्या कोणती संख्या दर्शवते? तर XXVII च्या जागी आपण अंकामध्ये कसं लिहूया संख्या? x म्हणजे 10, x म्हणजे 10, v म्हणजे 5 आणि I म्हणजे 2. तर मुलांना पुन्हा एकदा बघा. 10 अधिक 10 20, 20 अधिक 5 25 आणि 2 27. म्हणजे आन्सर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आपण वळूया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. IV ही रोमन संख्या कोणती संख्या दर्शवते? म्हणजे IV च्या जागी आपण कोणती संख्या लिहू शकतो? अगदी सोपा प्रश्न आहे हा. तर IV च्या जागी अगदी बरोबर पर्याय क्रमांक 1 4. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे XII
ही रोमन संख्या कोणती संख्या दर्शवते? म्हणजे एक्स आय आयच्या जागी आपण अंकाद्वारे लिहायचं आहे, तर कोणतं लिहूया मुलांनो? तर बघा इकडे, एक्स म्हणजे 10 आणि आय 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 म्हणजे 3. सो 10 अधिक 3, पर्याय क्रमांक 2 म्हणजे 13. आपलं उत्तर बरोबर आहे एकदम. नेक्स्ट क्वेश्चन, वी या संख्यांसाठी रोमन संख्या चिन्हे ओळखा. सॉरी, काय ना 5 या संख्यांसाठी रोमन संख्या चिन्ह ओळखा. एकदम अतिशय सोपी प्रश्न आहे हा. 5 ला आपण रिप्रेझेंट कशाने करतो? त्याच्यासाठी आपण वी वापरतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 11 या संख्यांसाठी रोमन संख्या चिन्हे ओळखा. म्हणजे 11 ला आपल्याला रोमन संख्या चिन्हांमध्ये लिहायचं आहे, तर आपण कसं लिहूया मुलांनो? 11 म्हणजे 10 अधिक 1. तर 10 साठी आपण काय वापरूया? एक्स, आणि 1 साठी आय. म्हणजे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 एक्स आय. नेक्स्ट क्वेश्चन, 16 या संख्यासाठी रोमन संख्या चिन्हे ओळखा. म्हणजे 16 ला आपण कसं लिहितो मुलांनो? कसं लिहूया? 16 साठी 10 अधिक 6 असं येणार का? नाही, 10 अधिक 5 अधिक 1. याचं वर्गीकरण कसं लिहूया आपण? 16 ला 10 अधिक 5 अधिक 1 बरोबर 16. तर 10 च्या जागी आपण एक्स वापरूया, 5 च्या जागी आपण वी वापरूया, आणि 1 साठी आपण आय वापरूया. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. बरोबर. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. 14 या संख्यांसाठी रोमन संख्या चिन्हे ओळखा. म्हणजे 14 या संख्येला आपण रोमन संख्या चिन्हांमध्ये लिहायचं आहे, तर कसं लिहूया? पहिले आपण बघूया 14 ला आपण कसं लिहूया? 10 अधिक 4. व्हेरी गुड. तर 10 साठी आपण एक्स लिहूया आणि 4 साठी आय वी लिहूया. म्हणजे याच्यातून पर्याय क्रमांक 1 हा अगदी बरोबर आहे. 14 ला आपण लिहूया एक्स आय वी. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चनवर, 4 या संख्यांसाठी रोमन संख्या चिन्हे ओळखा. म्हणजे 4 ला आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचं, तर कसं लिहूया? अतिशय सोपी प्रश्न आहे. 4 ला लिहिताना आपण व्हेरी गुड आय वी लिहूया. पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. आता आपण रोमन संख्या चिन्हांचा मध्ये आपण अभ्यास बघितलेला आहे. मागील वर्गामध्ये आपला सराव सुद्धा झालेला आहे. आता आपण खेळ बघूया. म्हणजेच आपण हे रोमन संख्या चिन्ह आता खेळाद्वारे समजून घेणार आहोत आणि मुलांना तुम्हाला खूप मजा येणार आहे खेळ खेळताना. तर आता बघूया आपण. तर मुलांना इथे 5 प्रकारचे खेळ दिलेले आहे आणि 5 पैकी आपण पर्याय 1 जो क्रिकेट आहे तो निवडूया. कारण मुलांना तसं क्रिकेट खेळायला खूप आवडतो आणि मला असं वाटतं तुम्हाला हा खेळ खेळतानाही खूप मजा येईल ना. तर याच्यामध्ये बघा मुलांना, तुम्हाला ह्या ग्राउंडवर 2 मुलं दिसत आहे. एका मुलाच्या हातामध्ये बॅट आहे आणि इथे कलर्स 4 बॉल दिलेले आहेत. तर आपल्याला इथे प्रश्न विचारला गेला आहे आणि प्रश्नांचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडायचा आणि योग्य बॉलला तो आपलं समजा उत्तर योग्य असलं तर त्या बॉलला तो मुलगा बॅट मारणार. तर पहिला प्रश्न आहे, एक्स वी आय आय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात डॅश. म्हणजे एक्स वी आय आय ला आपण कसं लिहितो? तर बघा मुलांनो, एक्स एक्स म्हणजे 10, वी म्हणजे 5 आणि आय आय म्हणजे 2. म्हणजे 10 अधिक 5 अधिक 2 किती झाले? 17. म्हणजे पर्याय क्रमांक 4. आपण पर्याय क्रमांक 4 वर टिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न दुसरा, संख्या 20 रोमन संख्या चिन्हांमध्ये डॅश. म्हणजे 20 ला आपण रोमन संख्या चिन्हांमध्ये कसं लिहितो? आणि 4 ऑप्शन्स आहेत आपल्या समोर. तर योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. 20 ला आपण लिहितो 10 अधिक 10 म्हणजे x अधिक x. तर आपलं ऑप्शन नंबर 1 हे
ऑप्शन नंबर 1 आहे आणि आपण 1 ला सिलेक्ट करण्यासाठी रेडवर जाऊया आणि आपलं आन्सर अगदी योग्य आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन, संख्या 10 रोमन संख्या चिन्हांमध्ये डॅश. म्हणजे 10 रोमन संख्यामध्ये जी आहे 10 ला आपण रोमन संख्यामध्ये कसं लिहितो. हा एकदम अतिशय सोपी प्रश्न आहे. 10 ला आपण एक्स मध्ये लिहितो आणि 4 मधून बघा आपला ऑप्शन नंबर 2 म्हणजे ग्रीन, हा ग्रीन कलरचा बॉल समोर आहे तो योग्य आन्सर आहे. म्हणून आपण ग्रीन वर क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी योग्य आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये विचारलेला आहे संख्या 3 रोमन संख्या चिन्हांमध्ये डॅश. म्हणजे 3 ही संख्या आहे त्याला आपण रोमन संख्या चिन्हांमध्ये कसं लिहितो. तर 3 ला आपण कसं लिहितो मुलांनो, 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजेच 3, 3 दा आय. तर इथून 4 मधून आपलं ऑप्शन नंबर 1 व्हेरी गुड 1 हे बरोबर आहे आणि म्हणून आपण रेड बॉल वर क्लिक करूया आणि आन्सर अगदी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. संख्या 19 रोमन संख्या चिन्हांमध्ये डॅश. तर मुलांना सांगा 19 संख्याला आपल्याला रोमन संख्या चिन्हांमध्ये लिहायचं तर आपण कसं लिहूया. पहिले आपण 19चं वर्गीकरण करूया. 19 ला आपण कसं लिहूया, 10 अधिक 9 बरोबर 19. तर 10 ला कसं लिहितात मुलांनो, एक्स आणि 9 ला आपण काय लिहितो, आय एक्स. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर आहे. व्हेरी गुड. आता आपण 3 वर क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी योग्य आहे. तर आपण वळूया समोर प्रश्नाकडे. 11 बरोबर डॅश. म्हणजे आय बरोबर डॅश म्हणजे आय ही रोमन संख्या आहे. याला आपण अंकात काय लिहू, 2दा असल्यामुळे याला 1 अधिक 1 2 म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. तर आपण 2 वर क्लिक करूया म्हणजे ग्रीन बॉलवर आणि उत्तर आपलं अगदी योग्य आहे. आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न 7वा आहे XVI आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात डॅश. म्हणजे XVI ला आपण कसं लिहूया, अंकांमध्ये कसं लिहूया. तर बघा मुलांनो, तुम्हा सगळ्यांना माहितच आहे X साठी आपण कोणता नंबर यूज करतो, 10. V साठी आपण यूज करतो 5 आणि I साठी करतो 1. म्हणजेच 10 अधिक 5 15, 15 अधिक 1 16. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 16. आपण 16 म्हणजे ब्लू बॉलवर आपण क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. मला वाटतंय मुलांनो तुम्हाला सुद्धा मजा येत आहे हा गेम खेळताना. आणि जसे जसे आपण उत्तर देत आहोत तसं तसं समोरचे प्रश्न येत आहेत. आता पुढील प्रश्न आहे संख्या 11 रोमन संख्या चिन्हांमध्ये डॅश. म्हणजे 11 ला आपण रोमन संख्यांमध्ये कसं लिहायचं. तर 11 साठी आपण लिहितो 11 म्हणजे 10 अधिक 1 बरोबर आहे. तर 10 ला काय लिहितो, एक्स अगदी बरोबर आणि 1 साठी आय लिहितो. म्हणजेच अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे ऑप्शन नंबर 4. आपण त्याच्यावर क्लिक करूया आणि उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. प्रश्न क्रमांक 9 XIV आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात डॅश. म्हणजे आपण XIV ला अंकांमध्ये कसं लिहूया. तर X च्या जागी 10 आणि IV म्हणजे 4. तर 10 अधिक 4 10 अधिक 4 14. तर ऑप्शन क्रमांक 2 अगदी योग्य आहे. म्हणून आपण ग्रीन बॉलवर क्लिक करूया आणि मुलांना आपला आन्सर अगदी बरोबर आलेला आहे. आता शेवटचा प्रश्न राहिलेला आहे X बरोबर डॅश. तर X बरोबर डॅश म्हणजे X ला आपण अंकांमध्ये कसं लिहितो. तर X मुलांनो तुम्हाला माहीतच आहे X म्हणजे 10. तर ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. तर त्याच्यासाठी आपण रेड बॉलवर क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपण रोमन संख्या चिन्ह प्रकरण 1 चा अभ्यास करत होतो. त्याच्यामध्ये आपला अभ्यास करून झालेला आहे, सराव सुद्धा झालेला आहे आणि खेळ सुद्धा आपण खेळलेले आहोत. तर खेळाद्वारे सुद्धा आपण रोमन संख्या शिकलेलो आहोत.
तर आता आपल्याला आपली वेळ आहे परीक्षा द्यायची. याच्यामध्ये पण आपल्याला काही प्रश्न विचारले गेलेले आहेत मुलांनो आणि 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पैकी तुम्ही योग्य पर्याय निवडा. तर पहिला प्रश्न आहे, संख्या 3 रोमन संख्या चिन्हांमध्ये डॅश. म्हणजे 3 ही संख्या आहे, त्याला आपण रोमन संख्यांमध्ये कसं लिहितो? तर 3 ला माहितच आहे आपण 1 + 1 + 1, म्हणजे आपण त्याच्यासाठी 3दा आय घेऊया. तर ऑप्शन तर काय लिहूया आपण? अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे मुलांनो, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे, x बरोबर डॅश. म्हणजे x च्या जागी आपण कोणता अंक लिहूया? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. बघा तुम्ही 4 पैकी काय येऊ शकतं? तर अगदी उत्तर तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे. x बरोबर 10. आपलं उत्तर बरोबर आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया आता. XVII आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. म्हणजे आपण XVII ला आपण अंकांमध्ये लिहायचं आहे, तर आपण कसं लिहूया? 4 ऑप्शन्स आलेले आहेत मुलांना समोर. बघा 4 पैकी काय योग्य उत्तर वाटतं तुम्हाला? आपण याचं जसं आपण x च्या जागी 10 लिहूया, v च्या जागी 5 लिहूया, म्हणजे 10 + 5 15 आणि 2 15 मध्ये 2 टाकूया, तर काय उत्तर येणार मुलांनो? अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे तुम्ही. 17 उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 4. व्हेरी गुड. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. XVI आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात डॅश. म्हणजे XVI ला आपण अंकांमध्ये कसं लिहूया? तर मुलांना सांगा, x च्या जागी आपल्याला 10 येईल आणि VI म्हणजे 6. तर उत्तर काय येईल? 10 + 6 म्हणजे 16. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5. II बरोबर डॅश. म्हणजेच II बरोबर डॅश म्हणजे II ला आपण अंकांमध्ये लिहायचं आहे, तर आपण कसं लिहूया मुलांनो? I म्हणजे 1 आणि 2दा I आलेला आहे, म्हणजे 1 + 1. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 आणि आपलं उत्तर अगदी योग्य आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नांकडे. प्रश्न 6वा. संख्या 20 रोमन संख्या चिन्हांमध्ये डॅश. म्हणजे 20 ही संख्या आपल्याला लिहायची आहे, तर आपण रोमन संख्यामध्ये 20 ला कसं लिहूया? तर सांगा मुलांनो. व्हेरी गुड. 20 लिहायचं आहे म्हणजे x + x, कारण 10 + 10 आणि 10 ला कसं लिहितो आपण? x ने. व्हेरी गुड. म्हणजे 2दा x येईल, xx. शाबाश. म्हणजे आन्सर क्रमांक पर्याय क्रमांक 1 अगदी योग्य आहे. तर आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7वा आणि प्रश्न 7वा आहे, XIV आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात डॅश. म्हणजे XIV ला आपण कसं लिहूया? तर मुलांनो, x म्हणजे व्हेरी गुड 10, IV म्हणजे 4. व्हेरी गुड. तर 10 + 4 व्हेरी गुड. मीन्स आन्सर आहे 14. पर्याय क्रमांक 2 आन्सर अगदी योग्य आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न 8वा आहे, संख्या 11 रोमन संख्या चिन्हांमध्ये डॅश. म्हणजे 11 संख्याला आपण रोमन मध्ये कसं लिहूया? तर सांगा मुलांनो. 11 म्हणजे 10 + 1 व्हेरी गुड. आणि 10 ला कसं लिहितो आपण? x ने. आणि 1 साठी आपण काय यूज करतो? I. तर XI म्हणजे पर्याय क्रमांक 4 अगदी योग्य सांगितलेलं आहे मुलांना तुम्ही. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9वा. प्रश्न आहे, संख्या 19 रोमन संख्या चिन्हांमध्ये डॅश. म्हणजे 19 ला आपण कसं लिहितो? रोमन मध्ये लिहायचं आहे,
तर 19 साठी आपण कसं लिहायचं? 19ला तुम्हीच सांगा मुलांनो. 19 म्हणजे 10 अधिक 9. व्हेरी गुड. आणि 10ला कसं लिहूया आपण? x आणि 9ला लिहायचं आहे तर ix. म्हणजेच उत्तर कोणतं येईल? 3. व्हेरी गुड. xix. आणि उत्तर आपलं अगदी योग्य आहे. आता आपण वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न 10वा. संख्या 10 रोमन संख्या चिन्हांमध्ये डॅश. म्हणजे ही 10 संख्याला आपण रोमन मध्ये लिहायचं आहे तर आपण कसं लिहूया? शेवटचा प्रश्न एकदमच सोपी आहे. तर आपण 10 साठी काय यूज करतो मुलांनो? 10ला लिहिताना आपण x लिहितो. म्हणजेच उत्तर कोणतं येईल? अगदी बरोबर सांगितलेलं आहे मुलांनो तुम्ही. पर्याय क्रमांक 2. इथे आपली टेस्ट आहे ती एंड झालेली आहे, समाप्त झालेली आहे. आपण प्रकरण 1 रोमन संख्या चिन्ह शिकत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. आपण याच्यामध्ये 1 ते 20 अंक रोमन संख्या चिन्हांमध्ये कसं लिहितो त्याचा पूर्ण आपला अभ्यास झालेला आहे. त्याच्यावर आपण सराव सुद्धा केलेला आहे. आणि सराव झाल्यानंतर आपण आता त्याच्यावर वेगळे खेळ पण खेळलेलो आहोत. खेळाद्वारे आपण त्याचा अभ्यास झालेला आहे. आता खेळ झाल्यानंतर आपल्याला परीक्षा पण आपण दिलेली आहे. आणि आता आपण वळूया प्रश्न आणि उत्तर. याच्यात काही प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. प्रश्न. खालील रोमन संख्या चिन्ह कोणती संख्या दर्शवतो? म्हणजे xx याची संख्यामध्ये लिहायचं आहे तर काय येणार? तर सांगा मुलांनो. x म्हणजे 10. हे x म्हणजे 10. 10 अधिक 10 20. म्हणजे xx ही कोणती संख्या दर्शवते? 20. आपलं उत्तर अगदी योग्य आहे. व्हेरी गुड. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. खालील रोमन संख्या चिन्ह कोणती संख्या दर्शवते? जसं xxv ही रोमन संख्यामध्ये लिहिलेलं आहे तर ही कोणती संख्या दर्शवते? x म्हणजे 10. हा प्रश्न घेऊ का डबल? नाही डिलीट केला चालते ना तुम्ही? ठीक आहे. प्रश्न. खालील रोमन संख्या चिन्ह कोणती संख्या दर्शवते? तर xxv ला आपल्याला अंकामध्ये लिहायचं आहे तर आपण कसं लिहूया? तर सांगा मुलांनो. x म्हणजे 10. x म्हणजे 10 आणि v म्हणजे 5. तर 10 अधिक 10 अधिक 5 किती उत्तर आलं? व्हेरी गुड. 25 उत्तर आलेलं आहे. आपण आता बघूया. उत्तर अगदी योग्य आहे. आणि आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. खालील रोमन संख्या चिन्ह कोणती संख्या दर्शवते? म्हणजे xxii याला आपल्याला अंकामध्ये लिहायचं आहे तर कसं लिहूया? बरोबर मुलांनो सांगा. x म्हणजे 10. x म्हणजे 10. व्हेरी गुड. i म्हणजे 2. म्हणजे किती झाले? 10 अधिक 10 20. 20 अधिक 2 22. अगदी योग्य उत्तर सांगितले आहे मुलांनी तुम्ही. व्हेरी गुड. आता वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न आहे. खालील रोमन संख्या चिन्ह कोणती संख्या दर्शवते? म्हणजे VII हे आपल्याला अंकामध्ये लिहायचं तर कसं लिहूया? तर सांगा मुलांनो. V म्हणजे 5. I म्हणजे 3. अगदी बरोबर. 5 अधिक 3 8. व्हेरी गुड. उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. आपलं उत्तर बरोबर आहे. VII म्हणजे 8. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. खालील रोमन संख्या चिन्ह कोणती संख्या दर्शवते ते ओळखा. XXVII ही कोणती संख्या दर्शवते ते आपल्याला सांगायचं आहे मुलांनो. चला सांगा तुम्ही मला. x म्हणजे 10. x म्हणजे 10. v म्हणजे 5 आणि I म्हणजे 2. पुन्हा सांगा एकदा.
एक्स म्हणजे 10, 10 अधिक 10 20, 20 मध्ये v म्हणजे 5 मिळवूया, 25 झाले आणि आय म्हणजे 2, म्हणजे उत्तर किती येईल? व्हेरी गुड, तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे, 27 उत्तर आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. एक्स एक्स व्ही आय आय बरोबर 27. नेक्स्ट, खालील रोमन संख्या चिन्ह कोणती संख्या दर्शवतात? एक्स आय आय आय. तर एक्स म्हणजे सांगा मुलांनो 10 आणि आय आय म्हणजे 3. तर 10 अधिक 3 13. उत्तर अगदी योग्य सांगितलेलं आहे. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. खालील रोमन संख्या जसं एक्स एक्स आय एक्स, खालील रोमन संख्या चिन्ह कोणती संख्या दर्शवते? तर आपण विचार करा आणि सांगा. अगदी सोपा प्रश्न आहे हा. एक्स म्हणजे 10 आणि एक्स म्हणजे 10, आय म्हणजे 1 आणि एक्स म्हणजे 10. 10 10 एक्स एक्स म्हणजे 10 झाले, 10 अधिक 10 20 आणि आय एक्स म्हणजे 9 झालेले आहे, म्हणजे उत्तर येणार व्हेरी गुड 29. तर एक्स एक्स आय एस बरोबर आय एक्स बरोबर 29. नेक्स्ट, पुढील संख्यांसाठी रोमन संख्या चिन्हे ओळखा. म्हणजे 5 साठी आपण 5 ला आपण कसं लिहितो? एकदमच सोपी प्रश्न विचारलेला आहे आणि आपण इतका सराव केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, तर तुम्हाला ही जे प्रश्नांची उत्तर देताना खूप सोपी जात असेल असं मला वाटते. तर 5 ला आपण व्ही नी लिहितो है ना. व्हेरी गुड, अगदी योग्य उत्तर सांगितलं आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील संख्यांसाठी रोमन संख्या चिन्हे ओळखा. म्हणजे 14 ला आपल्याला लिहायचं आहे, आपण कसं लिहूया? 14 ही अंक दिलेली आहे, याला रोमन संख्या चिन्ह सांगा. तर 14 ला आपण कसं लिहूया मुलांनो? तुम्ही उत्तर द्यायचं. 10, 10 अधिक 4, व्हेरी गुड. 10 ला आपण कसं लिहूया? एक्स, व्हेरी गुड. आणि 4 ला आय व्ही, म्हणजे आन्सर काय येणार? 10 साठी एक्स आणि 4 साठी आय व्ही, एक्स आय व्ही. तुम्ही अगदी उत्तर योग्य दिलेले आहे. आता आपला एकदम शेवटचा प्रश्न राहिलेला आहे मुलांनो, आणि शेवटचा प्रश्न आहे, पुढील संख्यांसाठी रोमन संख्या चिन्हे ओळखा. शेवट एकदम इझी विचारलेला आहे की 20 ला आपण कसं लिहायचं. तर 20 ला लिहिताना सांगा तुम्ही मुलांनो, 20 ला कसं लिहिणार? 10, 10 अधिक 10. तर 10 साठी आपण एक्स वापरूया, एक्स एक्स म्हणजेच 2दा एक्स येईल. उत्तर अगदी योग्य दिलेलं आहे. थँक यू.